शनी शिंगणापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी। शनी शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे। मात्र तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्यानं आता देवस्थान समितीकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। 1 मार्च पासून शनिदेवाला सुट्या तेलाऐवजी भाविकांना ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागणार आहे। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। शनी शिंगणापूर देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान। शनिदेवाची कृपा होण्यासाठी हजारो भाविक तैलाभिषेक करण्यासाठी येथे येतात। मात्र शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला। आता शनी शिंगणापुराच्या शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलच वाहता येणार आहे। शनिदेवाला ब्रँडेड तेलाचा अभिषेक। काही तेल भेसळयुक्त असल्यानं शनिदेवाच्या स्वयंभू शिळेवर परिणाम होतोय। 1 मार्च पासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच अभिषेक करता येणार। मंदिराबाहेरील सर्व दुकानदारांना खाद्य तेल विक्रीस ठेवणे बंधनकारक। मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भक्तांनी आणलेल्या तेलाची तपासणी होणार। तेल जर रिफायनरी ब्रँडेड नसेल तर भक्तांना आत प्रवेश देण्यात येणार नाही। देवस्थाननी पुरातत्व शास्त्राचा काही अभ्यास केला किंवा त्यांच्याकडून माहिती घेतली, त्यावेळेस अनब्रँडेड जे तेल आहे त्याच्यामध्ये काही रासायनिक पदार्थ मिक्स होतात आणि त्याचा परिणाम त्या शिळेवरती होतोय। आणि हे लक्षात आल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी सुद्धा ग्रामसभा घेऊन की शनीला खाद्यतेलच अर्पण करावं, यापुढे अनब्रँडेड तेल वापरू नये। आणि मग त्या दृष्टीने शनीश्वर देवस्थाननी निर्णय घेतलेला आहे की आजपासून पुढेही शनीच्या मूर्तीवरती जे तेल अर्पण करणार आहेत ते ब्रँडेडच असलं पाहिजे, खाद्यतेलच असलं पाहिजे, अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शिंगणापूरच्या मूर्तीवर शनिदेवाच्या ब्रँडेड ऑइल जे FSSAI या प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आणि ब्रँडेड असलेल्या तेलावरच या ठिकाणी शनिदेवाला तेलाभिषेक करण्यात येईल। भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य तेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करतात। मात्र अन्न व भेसळ तपासणी अहवालानुसार असे आढळले की काही तेलांमध्ये भेसळ असल्यानं शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होतोय। परिणामी शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून सुट्या तेलावर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकमुखानं घेतला। जे शिळा जी आहे शिंगणापूरची ही शिळा ची झीज होते दिवसेंदिवस, जेणेकरून याला निर्बंध घालण्यात यावे। केमिकल युक्त तेल हे वापरू देऊ नये, ते फक्त खाद्यतेल वापरण्यात यावे। खाद्यतेल पाहिजे अभिषेक करण्यासाठी, पण आता ते खाद्यतेलाऐवजी ते भेसळयुक्त तेल त्या मूर्तीवर आपल्याला ते अभिषेक करण्याकरता टाकण्यात येत आहे। रसायनामुळे जी काही मूर्तीची हे होत होती, खराब होत होती, तर ते आता होणार नाही। आता फक्त चांगलं तेल वापरल्यामुळं त्याचं काय होईल, त्याचा एक मूर्तीवर पण चांगला परिणाम होईल, पावित्र्य पण राखलं जाईल। ब्रँडेड तेल आम्ही नाही वापरलं तर त्याच्यावर जी कारवाई होईल त्या कारवाईला स्वतः व्यावसायिक म्हणून, दुकानदार म्हणून आम्ही जबाबदार राहू, अशी आम्हाला मध्ये नोटीस काढलेली त्यांनी। आणि ती गोष्ट आम्हाला मान्य आहे की देवाच्या मूर्तीची झीज होऊ नये म्हणून हा जो निर्णय झालाय त्याचं 100% स्वागत आहे। शनी शिंगणापूर येथे शनिदेवाची मूर्ती 400 वर्षापासून आहे। साधारण प्रतिदिवस 500 ते 1000 लिटर तेल वाहण्यात येते, तर शनिवारी भाविकांच्या गर्दीनुसार साधारण अंदाजे 5000 लिटर तैलाभिषेक होतो। विशेष म्हणजे सध्या शनिदेवाला वाहण्यात येणारं तेल हे खाद्य तेल नाही। वाहण्यात येणारं तेल 20,000 लिटरच्या टँकमध्ये साठवले जातं। दर 11 महिन्याला साठवलेल्या तेलाची निविदा प्रक्रिया राबवली जाते। निविदा प्रक्रियेनुसार संबंधित तेल किलोच्या हिशोबाने दिलं जातं। तेल खाण्यासाठी वापरलं जाणार नाही असा कंपन्यांशी बॉन्ड केला जातो। शनिदेवाला वाहिलेलं तेल संबंधित कंपन्यांकडून बाय प्रोडक्ट बनवण्यासाठी वापरलं जातं। 1 मार्च पासून खाद्यतेल सुरू झाल्यास ते देखील बाय प्रॉडक्ट म्हणून वापरलं जाणार। मला तर कल्पना नाही कोणत्या पार्श्वभूमीवर ब्रँडेड तेल वापरायचा निर्णय झाला। आताही जर तशी काही चीज होत असेल त्या तेलाची तर सारख्या ते ब्रँडेड वापरायला काही छोटी भक्तांच्या भावना असतात, त्याचा आदर होतो। आणि तिथे जो काही शनी देवताचे जे तिथं शील आहे त्याची जर जी संबंध असेल तर स्वागतच केलं पाहिजे।
भेसळीच्या तेलामुळे शनिदेवाच्या स्वयंभू मूर्तीच्या पृष्ठभागाची झीज वाढत आहे. त्यामुळे देवस्थान समितीने कठोर पावले उचलत फक्त नामांकित ब्रँडेड तेलच वापरण्याचा निर्णय घेतलाय. ब्रँडेड तेलामुळे आता ही झीज थांबणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. उमर सय्यद, अहिल्यानगर, पुढारी न्यूज.